गंगाधरराव, आवाज येतो? आता हे आकडे तुमच्यापर्यंत पोहोचले असतील, आता हो. तुमच्याकडे कुठले वेगळे आकडे असतील तर तेही सांगा, त्याचंही स्वागत आपण करूया, महाराष्ट्राच्या समोर ते ठेवूया. पण हे नाही. आकडे जसं ओबीसींचे ते नेते दावे करत होते ना, आमचं आरक्षण गेलं, त्यांच्या त्या हो. दाव्याला सुद्धा फोल ठरवणारे आणि तुमच्या गुलालाचा रंग उतरवणारे आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही चॅलेंज करता या आकड्यांना? मग तुम्ही जो दावा करत होता त्या दाव्याचं काय झालं? नक्कीच आंदोलक आशावादी असला पाहिजे आणि आम्ही आशावादी होतो. हा. सरकारचे 6 मंत्री येऊन तिथं ते आम्हाला सांगत होते की हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांना देऊ आम्ही म्हणून. पण आता सरकारने अजून वेळ मागितलाय, अतिवृष्टी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागला. हे काल मी स्वतः माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बडेसाहेब मी मागच्या आठवड्यात पण आलतो आणि ह्या हो. आठवड्यात पण आपल्यालाही दूरध्वनीवर कॉल केला होता भेटण्यासाठी. हा. पण आपली यावेळेस भेट नाही झाली. पण तिथं आम्ही स्वतः योगेश भाऊ होते, भारुशी साहेब नव्हते. पण तिथं स्वतः विखे पाटील साहेबांनी वेळ मागितलेला आहे. थोडा वेळ लागेल म्हणले आणि काही बांधव असेच अचानक आले होते सातारा गॅजेटच्या बाबतीत सुद्धा. परंतु मराठवाड्याच्या बाबतीत मला वाटतंय सरकारनं अजूनही जे तायवाडे साहेबांनी सांगितलं तेच चित्र आहे. आम्ही खोटं बोलणार नाही. वास्तवतेवर माणसाने भर दिला पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. मला मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून रोज 500 ते 600 कॉल येतात. प्रत्येक गावात पूर्ण मराठवाड्यातून. पण एकही तहसीलदार, एकही खालचा तलाठी, मंडळ अधिकारी असेल किंवा जी समिती आहे, कुणीही त्या जी प्रक्रिया आता ह्या जी आर नुसार सांगितली ती कुणी फॉलो करायला तयार नाही. आणि जे मनोजदादाला तिथं शब्द दिले होतो कुठं पाळायला तिथं तयार नाही असं दिसतंय. आम्ही अनेक तहसीलदारांना फोन केले, आम्ही अनेक लोकांना फोन केले, परंतु तिथं रिस्पॉन्स मिळत नाही. ही सगळी बाब काल विखे पाटील साहेबांच्या कानावर घातली आणि मनोजदादा सुद्धा प्रत्येक तहसीलदार असेल, तलाठी असेल, जिथं जिथं तक्रार येत आहे तिथं बोलतायत. परंतु त्याच्या काही परिणाम होत नाही. कदाचित प्रशासनावर जे महसूल मंत्री साहेब ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते बोलल्यामुळे कदाचित परिणाम झाला असावा. किंवा मग सरकारने ओबीसीचे जे मोर्चे निघायला लागले किंवा ओबीसी नेत्यांनी ज्या धमक्याची भाषा केली, हा. तायवाडे साहेब सोडून तायवाडे साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. पण बाकीच्या नेत्यांनी मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी आणि साफ साफ म्हणून भोई थोपटायची भूमिका जी ओबीसी नेत्यांनी घेतली ना, की मराठा समाजाला दिलं ना आता सगळं ओबीसीचं आरक्षण गेलंय, ही जी भूमिका घेतली त्यातून मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करण्याची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर आणून ठेवली. आणि उद्या बीडमध्ये भुजबळ त्याचाच भाग म्हणून बीडमध्ये येऊन या जी आरला रद्द करा म्हणतायत. म्हणजे एकीकडे संघटनात्मक पदावर बसून ते विरोध करायला येत आहेत. मग ठीक आहे. याच्यातून आम्ही संभ्रमित आहेत आता की नाही, जर तुम्ही काही मिळालं संभ्रमित नाही, तायवाडे साहेब आहात म्हणतायत. की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला